मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मामे भाऊ हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेत। आल्हाद कलोती नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दाखल करण्याची शक्यता आहे। अमरावतीच्या चिखलदरा मतदारसंघातून ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरू शकतात। मुख्यमंत्र्यांचे भाऊच रिंगणामध्ये असल्यामुळे निवडणुकीकडे सगळ्यांच्याच नजरा असतील। विकासाला प्राधान्य देणार असल्याची प्रतिक्रिया आल्हाद कलोती यांनी दिलेली आहे। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रणय निर्बाण आपल्या सोबत आहेत। प्रणय, आल्हाद कलोती यांची काय राजकीय पार्श्वभूमी आहे आणि आता त्यांची कुणाशी लढत होऊ शकते? नक्की माधवी, अवघे 2 तास शिल्लक आहे उमेदवारी दाखल करण्यासाठी आणि तू जे म्हणली ती मुख्यमंत्री यांचे चुलत मामेरे भाऊ हे आल्हाद कलोती हे चिखलदऱ्यामधून आपली उमेदवारी दाखल करणारे थोड्याच वेळात उमेदवारी दाखल करणार अशी आपल्याला माहिती मिळाली आहे। आणि अमरावती जिल्ह्यातील सर्वात लक्ष लागलेली जी निवडणूक नगरपालिका आहे ती आहे अचलपूर। मी सध्या अचलपूर नगरपालिकामध्ये आहे। या ठिकाणी माझ्यासोबत सगळे पक्षाचे उमेदवार जे आहे नगराध्यक्षाचे त्यांनी नुकतीच उमेदवारी दाखल केलेली शिवसेना उभाटा गटाचे आहे, भाजपचे आहे, त्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आहे। आपण काही उमेदवारांच्या प्रतिक्रिया घेऊन घ्या। काय म्हणून तुम्ही निवडणूक रिंगणात उतरलेले आता पत्नीला? जय महाराष्ट्र, जय श्रीराम। माझी पत्नी सौ राधिका अरुणराव घोटकर हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाकडून मशाल चिन्हावर उमेदवारी घेऊन अचलपूर नगर परिषदमध्ये रिंगणात आहे। निश्चितच आमचं जे ध्येय आहे, मेच्या आधी पण ABP माझ्याच्या माध्यमातून तुमच्यासमोर आलेलो आहे। संक्षिप्तमध्ये एकच सांगू इच्छितो, महिलांचं सक्षमीकरण, शिक्षण, इथली जी व्यवस्था जी दुरावलेली आहे ती, आणि सरकारच्या माध्यमातून ज्या योजना महिलांपर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत, इथे मेळावे होत नाहीत, इथे शिबिर होत नाही आहेत, त्यांच्यासाठी महिला सक्षमीकरणाचं सोंग सर्वच करतात पण त्याच्याकडे लक्ष कोणीच देत नाही आहे। पण मी तुम्हाला माझ्या माध्यमातून, माझ्या पक्षाच्या माध्यमातून तुम्हाला मी एक शाश्वती देऊ इच्छितो की महिलांचं सक्षमीकरण आणि डिजिटल लायब्ररीचं निर्माण आणि लहान मुलांसाठी जे गोरगरीब मुलं आहे त्यांच्यासाठी बालक मंदिर, बालवाडीची निर्मिती करणारा एवढंच तुमच्यासमोर मी शब्द देतो। सोबत भाजपचे उमेदवार आहे, काय रिंगणात घेऊन उतरले तुम्ही मुद्दे? माझी पत्नी सौ रुपाली अभय मात्ने यांना भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलेली आहे आणि शहराचा सर्वांगीण विकास, शहरात रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे, तसेच आपल्या जिल्ह्याचं स्थान बनणार आहे अचलपूर। इथे मेडिकल कॉलेज असणं आवश्यक आहे, इंजिनिअरिंग कॉलेज असणं आवश्यक आहे। लघुउद्योगाला चालना देण्याकरता, महिला बचत गट सशक्त करण्याकरता शासनाने ज्या योजना आणल्या आहेत त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणे आणि अचलपूर हे अतिशय संकरित शहर आहे। या शहरातील रस्ते मोठे करून या शहराचा जो सर्वांगीण विकास आहे, तिथे जे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून जे चालना आहे ते देणं आहे आणि परतवाड्याला अजून मजबूत करणे, आर्थिकदृष्ट्या हे शहर मजबूत झालं पाहिजे, यासाठी आम्ही पूर्णतः प्रयत्न करू आणि महिला सशक्तीकरणासाठी। आपल्यासोबत शिवसेना एकनाथ शिंदेचे पण उमेदवार आहेत, त्यांची आई आहे, काय मुद्दे घेऊन उतरणार रिंगणात? हे पहा, तुमच्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगू इच्छितो की हे जे सर्व मुद्दे आहेत हे प्रत्येक उमेदवार हा याच मुद्द्यांवर इलेक्शन लढत असतो, परंतु प्रामुख्याने ज्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे, ही जिल्ह्यातील सर्वात मोठी अवर्ग नगर परिषद आहे, परंतु तुम्ही पाहत असाल की सोयीसुविधा इथं क दर्जाच्याही नाही आहेत, कारण इथं भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणे फोफावलेला आहे। अनेक वर्ष इथं लोक निवडून येत आहेत आणि इथं आल्यानंतर हे सर्व गोष्टी ते विसरून जाऊन फक्त भ्रष्टाचारच्या मार्गाने पैसा कमावणे हे एकमेव उद्देश त्यांनी ठेवलेला आहे। या शहरात तुम्ही जर स्वच्छतेचा विषय पाहिला, आम्ही स्वतः राज्य माहिती आयोगाने या ठिकाणी कचऱ्याच्या ठेक्यावर चौकशी बसवलेली आहे। 7-7, 8-8 करोड रुपयाचा कचऱ्याचा ठेका या नगर परिषदेचा निघतो, परंतु शहरात पाहिलं तर खुल्या नाल्या आहेत, कचरा रोज संकलित केला जात नाही आहे, बोगस बिलं काढली जातात आहेत। ह्या सगळ्या समस्यांना त्रासलेत लोक। या ठिकाणी तुम्ही शाळांची परिस्थिती बघितली तर कुठलाही चांगल्या घरातला माणूस आपल्या मुलाला किंवा गरीब घरातला माणूस आपल्या सुरस आहे या सगळ्या निवडणुकी। मात्र सगळ्यात महत्त्वाचं लक्ष असणार आहे ते आल्हाद कलोतींकडे, कारण ते मुख्यमंत्र्यांचे मामे भाऊ आहेत। तुमच्याकडनं अपडेट या संदर्भात घेतच राहू। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।